नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. बुलेटिनला सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. सिटी 60 पाहूया. ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत. मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरे गट आग्रही. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45 दिवस निष्ठा यात्रा काढली जाणार. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधल्या माणगावमध्ये निष्ठा यात्रेची सुरुवात होणार. 1,500त काय होतंय? लाडक्या बहिणींना सुद्धा 10,000 रुपये द्या. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात. अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे. उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता. शरद पवारांच्या आज विविध बैठका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. भाजप कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र. मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची आज बैठक. अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत. पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर वाशिम पोलिसांनी 1.5 तास पूजा खेडकरांचा जबाब नोंदवला. शासकीय विश्रामगृहात जाऊन खेडकरांचा जबाब नोंदवला गेलाय. जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांची पूजा खेडकर यांना नोटीस. पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या छळवणुकीच्या तक्रारीबाबत आज जबाब घेणार. खेडकरांनी वाशिममध्ये दाखल केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवणं ही कारवाई पुरेशी नाही. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. तसंच फसवणूक केल्यानं फौजदारीचाही गुन्हा दाखल केला पाहिजे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव ग्रामस्थांचा खेडकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा. मनोरमा खेडकर यांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वाघनखं साताऱ्यात दाखल. 19 जुलैला ढोलताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सातारकरांना वाघनखं पाहता येणार. वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबईसह नागपूर आणि दिल्लीतील शासकीय वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार. शिवभक्तांना वाघनखं पाहता यावी यासाठी राज्य शासनाचा निर्णय. वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा. वाघनखांबाबत जाणकारांचं मत लक्षात घेणं गरजेचं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाहीत, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक. वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेवरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. अजित पवारांची राष्ट्रवादी 80 जागांसाठी आग्रही. अनुकूल 80 जागांसाठी राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण. धर्मराव बाबा अत्राम यांचा खुलासा. अनिल देशमुखांविरोधात राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार. देशमुखांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन. धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा. राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार. लोकसभेत उमेदवारी न मिळालेल्या माजी मंत्र्यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आज जाहीर होणार. अंतरवाली सराटीमध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातल्या समन्वयकांसोबत बैठक. मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार. मध्य मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात. दादर पूर्व, सायन, गांधी मार्केट आणि माटुंग्यात पाणी साचलं. मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार. हवामान खात्याची माहिती.
मुंबईमध्ये पहाटेपासूनच पाऊस. बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. पश्चिम आणि हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिरानं, तर मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिरानं. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पाऊस. त्यामुळे अंधेरी सबवेखाली पाणी भरायला सुरुवात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, तर पालघर, वसई, विरारमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. भात शेतातही पाणी शिरलं. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील अंजनारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली. काजळी नदी पात्राबाहेर आल्यामुळे दत्त महाराजांच्या मंदिरात पाणीच पाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 21 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील सर्वात मोठं तिलारी धरण, 2 मध्यम आणि 13 लहान धरणं ओव्हरफ्लो. तळकोकणात सध्या पावसाची संततधार. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली. वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प. या मार्गावरची वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी अशी वळवण्यात आली आहे. पुण्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता, तर घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज. प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन. रायगड, पुणे आणि साताऱ्याच्या डोंगराळ भागासाठी ऑरेंज अलर्ट. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढला. खडकवासलासह 4 धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त, त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या साठ्यामध्ये वाढ. सध्या 7 धरणांमध्ये 38.47% पाणीसाठा. यंदा आषाढी यात्रा काळामध्ये एकादशीपर्यंत 13,96,072 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी. आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक. दादर स्थानकातून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. परळ स्थानकातून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त, सरकारी यंत्रणांना जबाबदार धराव. याचिकाकर्त्या अॅडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती. मुंबई गोवा महामार्ग आज आणि उद्या दुपारी 12 ते 4 दरम्यान बंद राहणार. कोलाड येथील पोई म्हैसदरा पुलाचे गर्डर बसवण्यासाठी महामार्ग बंद असेल. पश्चिम महाराष्ट्रात झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ. पुणे, कोल्हापूर आणि नगर परिसरात 28 रुग्णांची नोंद. पुणे शहरात झिकाच्या आणखी 3 रुग्णांची नोंद. लोहगावमधील 49 वर्षीय पुरुष, सहकार नगरमधील 14 वर्षीय मुलगी आणि कोथरूडमधील 27 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश. पुण्यातील झिकाची रुग्णसंख्या 24 वर. कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोडीवरून 2 गटात तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियात टाकणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक. अंधेरी येथील MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल. विशाळगड हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं रवाना. पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळुंखे यांचा पोलिसांकडून शोध सुरू. 14 तारखेच्या घटनेनंतर दोघंही फरार. बांद्रा पूर्व येथील न्यू गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये 4 दिवसांपासून पाणी समस्या. पिण्यासाठी पाणीच नसल्यानं सरकारी कर्मचारी आणि कुटुंबही त्रस्त. पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी आज बैठक बोलावली. उर्वरित पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकू नये या अनुषंगानं खबरदारी. पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार. अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिक अस्वस्थ. अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द. ठाकरेंच्या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा जनता दरबार रद्द. अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पिंपरीमधील जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले त्यांना निवडणुकीत जागा मिळणार नव्हती म्हणून ते गेले. मात्र शरद पवार आणि जयंत पाटील यांनी यू-टर्न घेत कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा निशाणा. लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रात 1974 पासून आहे. सरकारनं फक्त नाव बदललंय, त्यामुळे ही फक्त खोटी घोषणा. अंबादास दानवेंची टीका. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये योजनांची उधळण. पुरस्कार वितरण सोहळ्यातून बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका.
लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार. रक्षाबंधनाला खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार. अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीमध्ये घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दलाली करून पैसे उकळणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल. प्रहारच्या जिल्हाध्यक्ष वंदना मस्के यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फसवणूक. 20,000चं सोनं लंपास. नावनोंदणी झाली नाही, मात्र 20,000चं सोनं गायब. भंडारा शहरातील खातरोड मार्गावरच्या यशोदा नगरीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ताही वाहून गेला. कांदा साळींना मिळणारं अनुदान बंद करण्याचा निर्णय. राज्य सरकारच्या निर्णयावर कांदा उत्पादक नाराज. निर्णय मागे न घेतल्यास कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर सरकारकडून नीती आयोगाची पुनर्रचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष तर सुमन के बेरी हे उपाध्यक्ष असतील. शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा अपमान. शंकराचार्य हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवतायत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या टीकेवर कंगना रनौत यांचा पलटवार. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण. जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियाविरोधात शेतकऱ्याची तक्रार. कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण. बिजापूरमध्ये ताररेम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट. या स्फोटामध्ये दोन जवान शहीद तर 4 जवान जखमी. जे घडणार आहे ते कसं टाळता येईल? हाथरसमधल्या सत्संग दुर्घटनेवर भोलेबाबाची प्रतिक्रिया. ज्यानं या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंच आहे, भोलेबाबाचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.